आपल्या खोपट्यातल्या खाटेवर उबदार गोधडी अंथरुणात निवांत लोळत पडलेल्या वाघाला पाहून तो दचकला. माणूस आणि वाघ दोघं नजरेत नजर घालून एकटक पाहत राहिले. हक्काच्या जाणीवेला भाषेची अडचण येत नसावी. हे माझं घर आहे, तो म्हणाला. वाघाने उत्तर दिलं, इथं आमचं जंगल होतं, आमचा अधिवास चालत आलाय, पण आमची पिढ्यानपिढ्यांची वस्ती आहे, असं तो कुरकुरला. वाघ फक्त मिशीत हसला. रात्रीची वेळ. रस्त्यावर बराच वेळ एसटीची प्रतीक्षा करून शिंडलो होतो आम्ही. या दिशेने जाणाऱ्या प्रत्येक गाडीला हात दाखवत होतो. इतक्यात डोळ्यांवर प्रखर उजेड फेकीत एक गाडी हळूहळू थांबली. ओ, सोडाल का जरा प्लीज, आमचा प्रश्न. अहो साहेब, त्यासाठीच थांबलो ना, या बसा, त्यांचं उत्तर. आम्ही सगळे बसलो आणि वेळ जावा म्हणून सहज विषय काढला. काय हो, पूर्वी इथे बरीच शेती होती ना? अहो हो ना, लोकांनी कंपन्यांना जमिनी विकल्या, जणू आपल्या आईलाच विकल्या अनेकांनी. पुढे जेव्हा नातवंड पतवंड विचारतील आपल्याला जमीन का नाही म्हणून, काय उत्तर देतील? आई होती, तिला विकली, असं. बरं साहेब, हो तुम्हाला उतरायचंय, फाटा आला. आम्ही गाडीतून उतरलो. आम्हाला विचारात सोडून तो भुर्रक निघून गेला. कामगारांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी तो संघर्ष कष्ट करीत झगडला होता आयुष्यभर. तेव्हा सर्वांनाच त्याचा आधार वाटत होता, पण व्यवस्थापनाला त्याच्या निस्पृहता, निरपेक्षपणाचा धाक. एके दिवशी षड्यंत्र करून त्याची रोजीरोटी हिरावून घेतली गेली. त्याला गेटवरच अडवलं गेलं. तो निमोट चालू पडला, ताठ मानेने. त्याच वेळी पहिली पाळी सुटल्याचा करणा वाजला. त्याच्या सहकार्यांपैकी अनेक जण त्याला पाहून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने जाऊ लागले, जणू तो त्यांचा कोणीच नव्हता. तो समजून चुकला. रोजी असेल तरच जे करणारे भेटतात. स्वप्नात दिसला सॅन्टा क्लॉज बाबा. सॅन्टा अशी हर्षभरीत होत हाक मारली, तर हा बाबा आपला दुखी. हातातील टोल नसलेली बेल नुसतीच हलवत आणि रिकामी झोळी झटकून तो खाली मान घालूनच. सॅन्टा, अरे एकटाच का? तुला नेहमी गराडा घालून नसलेली चिवचिवणारी बच्चे कंपनी कुठे आहेत? तो विषण्ण हसला. अरे मी आता कोणालाच आवडत नाही. सर्वांच्या हातात एक खेळणं आलंय. त्यातील चित्रातल्या सॅन्टा क्लॉजला सगळी मुलं पाहतायत. माझ्यासाठी आता कोणालाच वेळ नाहीये. त्याच्या डोळ्यातून 2 अश्रुबिंदू ओघळले. स्कूटरला कचकन ब्रेक लागला आणि तिने हाक दिली, ए गायवाली, तुला पोळी भाजी हवी का? अहो द्या की, माझ्या गाईचा बी दुवा लागेल तुम्हासनी. घे मग, आणि ती चाऱ्याची जुडी दे बघू. तोवर त्या सुशिक्षित धार्मिकने स्कूटरवर बसल्या बसल्याच जप सुरू केला. गायवालीनं तोवर चपाती भाजीची पुडी घेतली आणि तिला चाऱ्याची जुडी दिली. ताई, 10 रुपये झाले याचे, गायवाली म्हणाली. स्कूटरवाली धार्मिकने ते ऐकून आश्चर्याने आ वासला. मग संतापाने दरडावून म्हणाली, या इतक्याशा चाऱ्याचे 10 रुपये? मग तुला पोळी भाजी कशाची दिली? हा, दे ती परत. आणि भाजी चपातीची पुडी परत घेतली. अगदी चोख सुशिक्षित धार्मिक व्यवहार होता तो. तो मास्तर खूप मारकुटा होता. दूरवरून 3-3 गाड्या बदलून शाळेत यायचा म्हणे. त्यामुळेच सदा कावलेला. काही चुकलं की विद्यार्थ्याला धरून बुकलायचा, रडू फुटेस तोवर. शिकवायचा कमी आणि बेकार जोक्स जास्त करायचा. त्याचे विषय गणित आणि नागरिकशास्त्र. गणित तर पार डोक्यावरून जायचं पोरांच्या. मात्र नागरिकशास्त्र शिकून पोरं धीट झाली. सभा, चर्चा, मतदान, निवेदन, प्रस्ताव, काय नि काय.
एक दिवस विद्यार्थ्यांनी मधल्या सुट्टीत मीटिंग घेतली. मॉनिटरला निवेदन लिहायला लावलं. सर्वांनी सह्या ठोकल्या. पूर्ण बहुमत. सारे विद्यार्थी प्राचार्याकडे गेले. मॉनिटरच्या नेतृत्वात शिष्टमंडळ आत गेलं. सरांना त्यांनी निवेदन दिलं. सरांनी विषय पाहिला. शिकवता येत नसलेला चावट मारकुटा मास्तर बदलून द्यावा विनंती. गणपती मंदिराच्या पायरीवर बसून तातडीचा लेख पाडत होतो. त्या कन्येच्या प्रश्नाने चमकलोच. प्रश्न होता, अहो तुम्ही देवळाचे भटजी आहात का? मी म्हटलं नाही, मी पत्रकार आहे. पण असं का विचारलं? हो, मला जॉब मिळत नाहीये. अकाउंटंट असूनही तो कधी मिळेल ते विचारायचं होतं. मी त्यांना समजावलं, हे बघा, तुम्हाला जॉब नक्की मिळेल. एकच करा, अधिक कष्ट करायची तयारी ठेवा. सध्या सर्वत्र मंदी आहे, पण संधी कुठे ना कुठे असतेच. सेल्स अँड मार्केटिंगमध्ये तर नेहमीच गरज असते. तिथून सुरू करा. कदाचित तुमची हुशारी पाहून वरिष्ठ तिथेच तुम्हाला अकाउंटंट म्हणून बढतीही देतील. एक काम करा, हा एक नंबर घ्या. गणपतीचंच नाव आहे. हे अल्पोपहार भोजन वगैरे बनवतात. त्यांना ऑर्डर मिळवून द्यायच्या. तूर्त इथून सुरुवात करता येईल. बघा, मंदिराच्या पायरीवरच संधी आली की नाही? हां, आता हसा बघू. अरे वा, हो की. आणि ती कन्या खुदकन हसली. किती दिवसांनी हसली कोण जाणे. ज्येष्ठ वार्ताहर स्नेह्यांना फोन केला. प्रकृतीची चौकशी केली. नमस्कार, काय कसे आहात? तब्येत वगैरे बरी आहे ना? तसा बरा आहे मी. घरातील सर्व कुठे ठेवून कुठे नको इतकं करतात, ते सांगू लागले. आणि मी सावध झालो. लक्षपूर्वक त्यांचा हळूहळू येणारा शब्द ऐकू लागलो. संभाषण पुढे सरकलं. नात्यामध्येच 2 डॉक्टर्स आहेत. शिक्षणासाठी मीच त्यांना सहाय्य केलं होतं. माझं वेळोवेळी चेकअप होतं. माझं सर्व काही जिथल्या तिथे असतं आणि समोर ठेवलेलं असतं. नाश्ता वेळच्या वेळी ठेवला जातो. जेवणाचं ताट ठेवलेलं असतं. औषध मोजून ठेवलेली असतात.